आज मी आलेली आहे तामा गावाच्या परिसरामध्ये आणि हे थोडंसं आपल्या गावासारखं भाग आहे जिथे आज मी आलेली आहे। कंट्री साईडचा भाग नाही आहे। मेन डेस्टिनेशनला पोहोचण्याआधीच व्लॉग सुरू करते। त्याचं कारण असं आहे, समोर ब्ल्यू कलरचा तुम्हाला स्टँड जो दिसतोय ना, हे आहे बस स्टॉप। जसं मी आतापर्यंत असे बस स्टॉप पाहिले नव्हते, पण जपानमध्ये जे थोडेसे आउटसाइड कंट्रीपेक्षा थोडेसे आउटसाइड आहेत ना, अशा ठिकाणी असे रस्त्यावरती बस स्टॉप आहेत। आणि तामागावा स्टेशनपासून मी बस घेऊन आतमध्ये आलेली आहे नोगे परिसरामध्ये, आणि हा नोगेचाच भाग आहे। मध्ये बघतो ना तेव्हा असं वाटतं की हो आलोय आपण। आय नो तुम्हाला हे असं वगैरे बघून डोरेमॉन शिनचॅनच्या काळामध्ये सुद्धा आपण हेच सगळं तर बघितलं। हे बघा असं थोडंसं उंचावरती आहे असं मला वाटतं वॉकचा, आणि जस्ट राईट साईडला तिथे मंदिर आहे बघा। गणपती बाप्पा मोरया। मंडळी, आपल्या भारतामध्ये जल्लोषात आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जोरात शोरात तयारी चालू आहे आणि त्याच्या वाईब्स जपानपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत। खूप खूप स्वागत करते मी तुमचं विघ्नांचा नाश करणाऱ्या विनायका म्हणजे जपानमधल्या विनायका टेम्पलमधनं। मी आज आलेली आहे कांगीतेन टेम्पलमध्ये मंडळी, आणि कांगीतेनचा अर्थ काय आहे, हे टेम्पल कसं आहे, याबद्दलचा आजचा हा व्लॉग आहे। तर व्लॉग नक्की एन्जॉय करा। कशा पद्धतीने आपली हिंदू संस्कृती आपल्या देवदेवतांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजन ही कशा तरी पद्धतीने कुठल्या तरी संस्कृतीची जोड घेऊन जपानपर्यंत येऊन पोचलेलं आहे, आणि कशा पद्धतीने या दोन वेगवेगळ्या भिन्न संस्कृती एकमेकांना जोडल्या गेल्यात याबद्दलचा हा व्लॉग असणार आहे। आज मी आलेली आहे जपानमधल्या तामागावा परिसरातल्या कांगीतेन टेम्पलला। सुरू करूया आपली कांगीतेन टेम्पलची ही यात्रा। मंदिराचा परिसर इथून सुरू होतो आणि अशा पद्धतीचा हा एंट्रन्स आहे बघा।はいはい。ドアがちょっと開くんですよね。そうですよね。はい。はいはいはい。はいはいはい。ちょっと見るぐらいですね。そうですか。大丈夫です。ありがとうございます。ありがとうございます。मंदिर ॲक्च्युली बंद आहे। आतलं हे कुणाला दाखवत नाहीत। असं या वेने आपण जाऊ शकतो बघा। हे आहे हे आहे आपल्या गणपती बाप्पाचा हा स्टॅच्यू, आणि हा आहे आपला जपानमधल्या विनायकाचा स्टॅच्यू, ज्याच्या दर्शनासाठी आज मी आलेली आहे। गेले शतकोनशतकं हा कांगीतेन टेम्पलमध्ये असलेला विनायका लोकांचं रक्षण करतो आहे, ज्याला विनायका असं म्हणतात, विघ्नांचा नाश करणारा कांगीतेन। कांगीतेन याला का म्हणतात तर जॅपनीजमध्ये मंडळी कांगीतेन म्हणजे दोन धडांचं एकावर एक असणारा स्टॅच्यू, ज्यामध्ये
कांगितेंमध्ये हत्ती आणि मानवी शरीर एकत्र करून तयार केलेली मूर्ती, म्हणून त्याला कांगितेन या नावाने संबोधलं जातं. आणि गेले कित्येक वर्षोनवर्ष याची पूजा इथे केली जाते आणि लोक आवर्जून इथे भेट देतात. गणेशाची प्रतिमा आहे, जिथे लोकांनी काही पैसे सुद्धा दान केलेले आहेत. मंदिराच्या जस्ट बाहेर गणेशाचा हा स्टॅच्यू आहे. सिन्स 1250 म्हणजे 1250 पासून हे मंदिर आहे, ज्याची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या जस्ट बाहेर मी हे पाहिलंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल फॉलो करत राहा, व्लॉग्स बाय कवी.